मॉर्निंग गाईज. तर आज आमचं एक प्लॅन ठरला. आज आम्ही चाललो आहे जीवन ट्रेकला चाललो आहे. आम्ही एवढेच आहोत. तर गाईज आता आम्ही एका हॉटेलवर थांबलो आहोत. भूक लागली होती सगळ्यांना, जो आम्ही जस्ट नाश्ता केला आहे. तर आम्ही आलो आहोत सगळे. नाश्ता केलाय, चहा वगैरे घेतलाय, वडापाव खाल्लाय आम्ही. चालू आता चला, आता निघायचं आहे. थोड्या वेळात पोहोचूच आम्ही वरती. तर गाईज आम्ही खाऊ घेतलाय, पाहू शकता तुम्ही. आम्ही पाण्याची बॉटल घेतली आहे. परत हे आहेत डीपी. यू वांट? नो ओके नो थँक्स. राहू दे चला. तर गाईज तुम्ही आता पाहू शकता, आम्ही नाणेघाटला आलोय. फर्स्ट लोकेशन नाणेघाट घेतलंय आम्ही. सो चला पाहूयात कसं आहे. पाहू शकता तुम्ही. स्वागत आहे तुमचं नाण्यात. नाणेघाटामध्ये आता नाणेघाटात आम्ही नाणे शोधणार आहोत. तुम्ही स्वतः पाहू शकता, खूप सुंदर वाटतंय आजूबाजूला हे दगड. तर आम्ही इथं आलोय. हे काय बोलतो त्याला, काय बोलतो? गुफा. ही अशी गुफा आहे आमची. काय तर तुम्हाला एक माणूस दाखवतो ना आम्ही. लोकेशन ह्याच काय आहे? नाणेघाट. नाणेघाट मध्ये हा एक असा गुफा आहे आणि इथं कोपऱ्यात गुफेमध्ये हा आहे आमचा डीपी. तुम्ही बघू शकता इथं आपापल्या प्रेमी पर्यावरणाचे काय प्रेम कहाण्या खूप झाल्या तिथे. इथं कसं बघू शकता. अजून आहे का कुठं काय? अजून चला पाहूया काय काय आहे. काय तमाशा काय दिली? शांताबाई पारू. आता आपलं नाव टाकायचं आपल्याला इथं. तर अशा ठिकाणी काही लिहू नका अशी विनंती तुम्हाला. चला आता खाली. खूप सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही पण नक्कीच व्हिजिट करायचे. गाईज तुम्ही पाहू शकता. गाईज हॅलो हॅलो गाईज. सांगता येत नाही, बिबट्या पण निघू शकतात ना. वातावरण पाहू शकता तुम्ही. कोणी बिबट्या यार, एवढ्यातच दम लागलाय. कसं वरती जाणार आहे? तर या जंगलामध्ये बिबटे आहे. तर यांची आम्ही हिम्मत करून चाललोय. दोन पुरी पुरी दिसल्यात जंगलात. हिम्मत करून चाललोय. चला पाहूया. गाईज तुम्ही पाहू शकता खाली व्ह्यू. वाव, खूप सुंदर व्ह्यू आहे. तुझ्या फोन मध्ये काढ नको, दुसऱ्या कोणी चांगल्याकडे फोटो माझे पाहू शकता तुम्ही. काढ ना. स्टार्ट वरच दाखव ना बाबा तू. 3 स्टार्ट. तर गाईज फायनली आम्ही चाललोय वरती. 2 किलोमीटर पूर्ण 2 किलोमीटर आहे. चला पाहूया काय होतंय. गाईज खूप दमलोय. आत्ताशी किती झाला असेल स्वप्नील? अर्धा चालू आहे. अर्ध्यात नाही, अर्ध्याच्या खूप चढूनच 15 मिनिटं झालेत. खूप जास्त दम लागलाय. पाहू शकता तुम्ही. त्याच्यात जेवण कुणी केलेलं नाहीये. जेवणही नाही केलंय आणि काय होणार आहे माहित नाही. टेन्शन आलंय खूप. बघा पाहुणे किती फास्ट चाललेत. आणि हे आमच्या प्रियाबाई शेलारबाई वैतागले आहेत. खूप वैतागले. ओ माझ्याने नाही होणार. हे पाहू शकता तुम्ही. पोरं खूप पोरं चढतायत वरती, पण आमच्याने होणार नाही. बट स्टील जर ही ट्रेकिंग अशाच म्हणजे ट्रेकिंग यालाच बोलतात. हे दमलेले आहेत. आम्ही खूप दमलोय. बट आता सारखं सारखं बसून दम घेऊन चालणार नाही. आम्हाला खूप चालायचंय. कारण जेवढं स्लो जाऊ आम्ही तेवढं खूप जास्त टाइम लागेल आम्हाला रिटर्न यायला. जेवढं लवकर जाता येईल तेवढं पाहतोय आम्ही. स्टील लेट्स सी. गाईज तुम्ही पाहू शकता. गाईज तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही वरती पोहोचलोय. हे पाहू शकता. आता आम्ही
हे काका इथे वरती बसलेले आहेत. हे आम्हाला आता काकडी नाही सोलून देतात आणि स्वप्नील खरेदी करताय. पण वरती खरा पाणी मी विसरलो बघून आणि ऍक्च्युली तर यांनीच कॅश आणली होती. ऑनलाईन आमच्या सगळ्यांकडे ऑनलाईन आहे, पण बरं झालं यांनी कॅश आणली आहे, कारण की काकांकडे ऑनलाईन नाही आहे. आपण रस्त्याने भिकारी वगैरे पाहतो जे पैसे मागतात, तसं दान देण्यापेक्षा असं आपण इतके वरती घेऊन आले त्यांच्याकडून काहीतरी घेतलेलं खूप बरं. वरतीच असते बसलेली वरती काय बनवितात काय वरती अरे टीप ठेवली फक्त स्टोरेज करायला. आणली कशी कशी आणली आपल्या वर यायला जेव्हा टीप मोकळी आणली, पाणी ती रोज आणते. पण खाली दोर चढून आलो ना आपण, तर त्यांनी कसं आणलं असेल? 5 वर्ष झालं खाली न्यायची हिंमतच होता कोणाची. नाही मोकळी नेतो मी पिशवी घातली ना पाठीशी मारली घेऊन जाईल. 5 वर्ष खाली नेली नाही ती. 5 वर्ष वरती. आता उन्हाळा पाण्याकडे धंदा मी वरती टाकले त्याला असं चालता येणार. ए ती इकडे ए वाटलं कोण करत कसाला ए खायची आपल्याला. ए कोणाकडे ते डबडे मसाला ते इकडे कस्टमर हे होऊन जाईन तुझी काकडी सोलायला. मी असं जोर वांगे काय करायला लागलं. बिस्किट पुडा हे काय हे आहे की आम्ही शिव दिसला बिस्किट नवीनच आहे अजून खातला. हे आहे की तुम्ही पाहू शकता काका लिंबू सरबत बनवतायत. खूप छान पद्धतीने थंड थंड पाहू शकता तुम्ही. आता मस्त सरबत पितो आम्ही, लिंबू सरबत पितो. घ्या घ्या खूपच कड बसरत हा फक्त मध्ये घेतो आम्ही. शबरत खूपच छान शबरत झालेलं आहे. तोंडात चाललंय वाढू काय वाढू मामा याच्यात भरा का थांबे अरे आपण कुरकुरे ते पण आणलेलं खायला. येतं टाका मामा आधी ते वाटलं काय बॉटल काय भरून घेतो मामा हे वरती गेल्यावर पिता येईल ना मग. दमच नाही दमत नसतोय आम्हाला. बस 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 हा बरोबर बोलला होतास तू. काय Wow. Guys, see this view. फुल प्रायव्हसी. हा राईट स्वप्नीला. कधीतरी काळजी करता ना माझी कधीतरी का ग प्रिया का ग? काळजीच करत नाही माझी कधी प्रिया माहिती बघा कट्टर आहे ते कट्टर. लगेच असतो त्यांच्याकडे. ती नाही पुन्हा तीच कलर पुढच्या 7 पिढीला कलर. तर गाईज कॅम्पिंग करू शकतो. ऑलरेडी कोणीतरी इथे camping area आहे. येऊन गेलेलं आहे. आणि तिकडे बुरु एक काय म्हणतात कुठं? टोक आहे साईडला. त्या साईडला आपण या साईडला जाऊन तिकडे जाणार आहोत. तिथं तिकडे बुरुज आहे ओके. आणलेला कटबंदी. कटबंदी तेच ठीक आहे. कटबंदी निघून आलेले तर गाईज पाहू शकता अशा प्रकारे आम्ही आता इथे भेळ बनवली आहे. सगळे चिवडा सॉरी भेळ काय काय अजून कुरकुरे चिप्स विल्स सगळं एकत्र केलंय. आजचे काय लिंबू नाही दिलं खाऊ खात आहेत सगळे. भूक लागली आहे सगळ्यांना. पाहू शकता तुम्ही. धर 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 हे धर की ते घे ते घे. ए! जाऊन द्यायला चला तिकडे. तिकडून आले रे कोणतरी. चालले बाबा खात नाही ते ऐकायला. खाते खाते नाही तिथे गळ्यात ठेवलं त्यांनी. हो राव तिकडे नेऊन देते. तुम्ही बघू शकता गेट आउट. आम्ही जस्ट खाली आलो आता. फायनली आम्ही एवढा ट्रेक एवढा गड किल्ला चढून खाली आलोय फायनली. तर मजा आली खूप. आणि आता सगळ्यांचे हात खराब झाले सगळे धुत आहेत इथे हात छोटेसे पाण्यात. आणि बाकीचे पुढे गेलेले आहेत.
तर करा, खरंच तुम्ही पण नक्की विजिट करा इथे जीवधन ट्रेकला. आणि खूप एन्जॉय करण्यासारखं आहे. आम्ही एन्जॉय केलं, खाल्लं पिल्लं, मस्त थोडा आरामही केला आणि फायनली खाली आलोय. आता बघू, आता नेक्स्ट एखादा जर टाइम भेटला तर नेक्स्ट स्पॉट पण करूयात जमलं तर, नाहीतर मग नेक्स्ट ट्रिप प्लॅन करू, त्यावेळेस नक्कीच भेटू आपण. चलो बाय बाय.